ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आज 5 महत्त्वाच्या अपडेट्स पाहणार आहोत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ₹1500चा हप्ता 2100ची चर्चा, पात्रता पडताळणी आणि सरकारच्या पुढील निर्णयाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची अपडेट लाखो महिलांसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. हेडलाईन सगळ्यात मोठी. लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार, सरकारकडून संकेत. सर्वप्रथम सर्वात मोठ्या चर्चेची बातमी. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाभार्थी पडताळणी, पात्रता निकष आणि योजनेच्या पुढील टप्प्याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की पुढे योजनेत नेमके काय बदल होणार. मात्र सध्या सरकारने कोणताही नवीन शासन निर्णय किंवा अधिकृत आदेश जाहीर केलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी अधिकृत घोषणेची वाट पाहणे गरजेचे आहे. सरकारकडून कोणताही निर्णय जाहीर होताच त्याची माहिती सर्वप्रथम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ₹1500 वरून 2100ची चर्चा पुन्हा का वाढली? तर आता दुसऱ्या मोठ्या अपडेटकडे वळूया. सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये 1500 ऐवजी 2100 देण्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक पोस्टमध्ये रक्कम वाढल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे लाखो महिलांच्या मनात आनंदासोबत संभ्रमही निर्माण झाला आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे सध्या ₹2100 मंजूर झाल्याचा कोणताही अधिकृत GR किंवा शासन निर्णय जारी झाला नसून, त्यामुळे अशा चर्चांकडे माहिती म्हणून पाहावे. पण अधिकृत घोषणा होईपर्यंत त्याला अंतिम निर्णय समजू नये. अधिकृत आदेश आल्यानंतरच याबाबत स्पष्ट चित्र समोर येईल. अपात्र ठरलेल्या महिलांना आता पुन्हा संधी मिळणार का? आता तिसरी आणि अनेक महिलांसाठी महत्त्वाची बातमी. पडताळणी दरम्यान काही महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र यापूर्वी सरकारकडून असे सांगण्यात आले होते की काही प्रकरणांमध्ये पात्रता सिद्ध झाल्यास अर्जांचा पुन्हा विचार केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की सर्वच वगळलेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळेल. प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे संबंधित महिलांनी अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जुलैचा हप्ता कधी आणि लाखो महिलांची प्रतीक्षा कायम. चौथी मोठी अपडेट म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत. राज्यातील लाखो महिला पुढील 1500 हप्त्याची आतुरतेने अगदी वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी हप्ता लवकर जमा होईल असे दावे केले जात आहे. मात्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसून, त्यामुळे कोणत्याही व्हायरल तारखेवर विश्वास ठेवण्याऐवजी सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. तारीख जाहीर होताच बँक खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. धन्यवाद.